नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. आज मी आलेलो आहे लातूर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्रशाळा हरंगुळ खुर्द या शाळेमध्ये मी इथं आलेलो आहे. त्याचं कारण आहे की आज शाळेमध्ये आयुध पूजन केलेलं आहे आणि जो मल्टीस्किल विभाग आहे शाळेचा त्यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. माझ्या मागं तुम्ही जो बोर्ड पाहताय त्या बोर्डवर सुद्धा मान्यवरांची नावं लिहिलेली होते. शाळेचे मुख्याध्यापक आणि या विभागातील लोकांची नावं त्याच्यावर आहेत. विद्यार्थ्यांनी चांगलं पार्टिसिपेट केलेलं आहे आणि मोठा प्रोग्राम या ठिकाणी संपन्न झाला आहे. आता आपण या ठिकाणी जे शाळेचे काही शिक्षक आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि समजून घेऊयात की हे पूजन नेमकं कशासाठी. कारण दसऱ्याच्या वेळेला आपण पाहतो की आपण गाड्यांचं घरी पूजन करतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या अवजारांचं करतात. तर हे शाळेमध्ये याचं काय महत्त्व आहे आपण विचारूयात. माझ्यासोबत इथं जाधव सर आहेत. तर सर, मी तुम्हाला विचारत आहे की शाळेमध्ये जे आज आयुध पूजन संपन्न झालं तर त्याचा नेमका उद्देश काय आहे? नमस्कार. आज आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी आयुध पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला. याच्या पाठीमागे हा उद्देश आहे की आज आपण पाहतो की या सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये मुलं खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत, पण त्यांच्या हाताला आज रोजगार मिळत नाही आहे. आणि या आयुध पूजनामागचा हा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणातून व्यवसाय निर्मिती झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या व्यवसायांची ओळख या ठिकाणी झाली पाहिजे. यासाठी या मल्टीस्किलच्या माध्यमातून या ठिकाणी विविध प्रकारचे व्यवसाय कशा पद्धतीने या अवजारांच्या हस्ते आपल्याला करता येईल ही ओळख विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्हावी. कारण की आपण शहरामध्ये पाहतो की विद्यार्थी नुसतं पुस्तकी ज्ञान घेतात, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्यावेळेस जीवन जगतात त्यावेळेस त्यांना या शिक्षणाचा काही प्रमाणामध्ये उपयोग होताना दिसत नाही. आणि मग ग्रामीण भागातल्या मुलांचा हा रोजगाराशी नेहमी संबंध आलेला असतो आणि या विद्यार्थ्यांना या रोजगार तर तयार करायचा आहे, पण तो शास्त्रशुद्ध पद्धतीने रोजगार तयार करता यावा यासाठी या ठिकाणी आयुध पूजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी ITIचा प्री बेस या ठिकाणी विद्यार्थ्यांचा निर्माण व्हावा आणि जीवनामध्ये शिक्षणातून त्यांना व्यवसाय निर्मिती करून त्यांच्या कुटुंबाचं तसेच या ठिकाणी स्वतःचाही उदरनिर्वाह चांगल्या रीतीने भागवून जीवन सुखी जगतावं हा त्यापाठचा मूळ उद्देश आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे की ह्याचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अवेअरनेस झालं पाहिजे, मुलांपर्यंत हे अवेअरनेस झालं पाहिजे, मुलांनासुद्धा समजलं पाहिजे की या स्किलचा आपल्या आयुष्यामध्ये किती फायदा होतो आणि कशा पद्धतीनं. कारण आता नोकऱ्या तर बऱ्यापैकी लोकांना नाहीत. बऱ्याचसे कामं मार्केटमध्ये असतानासुद्धा फक्त स्किल्ड वर्कर मिळत नाहीत की त्यांना सगळं प्रॉपर नॉलेज असलेले. त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी बेरोजगार राहतात. परंतु या माध्यमातून मात्र त्यांना वेगवेगळ्या फील्डमध्ये कसं काम करायचं या अवजारांचं प्राथमिक माहिती मिळू शकते. या विभागाचे जे प्रमुख आहेत, मल्टीस्किल विभागाचे प्रमुख शेळके सर आपल्यासोबत इथं आहेत. आपण त्यांना विचारूयात की सर, कशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देता आणि नेमकं याच्यामध्ये काय शिकवलं जातं? सर्वप्रथम आपण इथं आमच्या शाळेचं कव्हरेज घेण्यासाठी आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आम्ही इथं विद्यार्थी घडवत असताना विद्यार्थ्यांना कृषीविषयक ज्ञान, त्याचबरोबर ऊर्जा व पर्यावरण, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, पर्सनल हेल्थ अँड हायजीन या विषयासोबतच कार्यशाळा आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान जे वेल्डिंग फॅब्रिकेशनशी रिलेटेड आहे, असे वेगवेगळे व्यवसायाभिमुख रोजगारक्षम शिक्षण विद्यार्थ्यांना देतो. हे शिक्षण नुसतं पुस्तकी न ठेवता आम्ही परिपूर्ण प्रॅक्टिकली त्यांना ते नॉलेज देतो. आणि याचं एक बेनिफिट झालं आहे असं की माझ्या हरंगुळ प्रशालेचे अनेक विद्यार्थी ITI पॉलिटेक्निक यासारख्या ठिकाणी त्या कोठ्यातून शासनाच्या लागलेले आहेत. बरेच विद्यार्थी स्वतःचा व्यवसायसुद्धा केले आहेत. आज आपण जर बघितला तर MIDCमध्ये 2 विद्यार्थ्यांनी माझ्या कार्पेंटरचा व्यवसाय केला. एक आकाश सुनापे म्हणून विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांना स्वतःचं डंपी लेवल घेऊन स्वतः तो शेतीचे सर्वे, रोडचे सर्वे करतो आहे. मला यामध्ये समाधान आहे. आणि एकूणच या शाळेमध्ये हे जे व्यवसाय शिक्षण आहे हे प्रभावीपणे राबवलं जातं आहे. यासाठी मला सर्वतोपरी इथल्या शिक्षकांची, इथल्या मुख्याध्यापकांची साथ चांगली लाभली. आणि मी इथून पुढेही या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता यांना रोजगारक्षम बनवण्याचा एक ध्यास मनाला लावून ते मी कार्य माझं पूर्ण करेन. ओके. तर या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना फक्त टेक्निकलच नॉलेज नाही तर हेल्थच्या रिगार्डिंगसुद्धा इथं माहिती दिली जाते आणि दैनंदिन जीवनामध्ये कामाला येणाऱ्या गोष्टी त्या इथं शिकवल्या जातात. आणखी एक विशेष बाब याच्यामध्ये आपल्याला
मला सांगावीशी वाटते ती म्हणजे की लातूर जिल्ह्यामध्ये ही शाळा या शिक्षणासाठी, या ट्रेनिंगसाठी, ज्याला मल्टीस्किल विभाग म्हणतो, तर यांचा हा विभाग नावाजलेला आहे. बरेचसे लोक इथं व्हिजिटसुद्धा करतात आणि तुम्ही पाहताय सुद्धा आजूबाजूला की सगळ्याच पद्धतीचे यंत्र, मशीन्स त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. ड्रिलिंग मशीन आहे, बांधकामासाठी वापरण्यात येणारे विविध अवजार आहेत, छोटे मोठे सगळे कटर आहेत, वेगवेगळे जॉक आहेत. तर हे छोट्या मोठ्या गोष्टींची एकदम व्यवस्थित काळजी घेतली आणि बऱ्याचदा आपल्याला हे पाहायला मिळते की हे कुठंतरी एखाद्या आडगळीमध्ये पडलेलं साहित्य असतं आणि फक्त एखाद्या दिवशी, ज्या दिवशी इन्स्पेक्शन असतं त्या दिवशी काढलं जातं. परंतु या शाळेमध्ये मात्र तसं नाही. विद्यार्थी दररोज हे पाहतात, शिकतात आणि त्याचा पुरेपूर वापर करतात. ही या शाळेची खासियत आहे. हे सगळं जे मॅनेज करतात आणि जे याला अधिक प्रोत्साहन देतात या विभागाला, ते म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक सर आपल्यासोबत आहेत. तर नरसिंगे सर आपल्यासोबत येत आहेत. तर सर, काय सांगाल एकंदरीत या विभागाविषयी? वास्तविकता हा जो विभाग आहे मल्टीस्किल आणि हेल्थकेअर, हे दोन आमच्या शाळेमध्ये ट्रेड चालतात. समग्र शिक्षा अभियान, महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानानं हा उपक्रम चालतो. या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना बहुविविध असे वेगवेगळे कौशल्य, जे की व्यवसायाभिमुख आहेत, ज्याच्यातून स्वयंरोजगार निर्मिती व्हावी आणि विद्यार्थी व्यवसायाभिमुख व्हावा, यासाठी हे मल्टीस्किल नावाचा हा ट्रेड या ठिकाणी या विभागामार्फत चालला जातो. या विभागाच्या मार्फत विविध यशस्वी विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडलेले आहेत. विविध इंजिनिअरिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल, ITI असेल, याला आम्हाला एक राखीव कोटा असतो. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी आमचे पात्र झालेले आहेत आणि शिक्षण पूर्ण घेऊन यशस्वी व्यावसायिकसुद्धा झालेले आहेत आणि काही कंपन्यामध्ये, नामांकित कंपन्यामध्ये सध्या नोकरी पण करत आहेत. या विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय शेळके सर खूप उत्कृष्ट झोकून देऊन, स्वतःला समर्पित भावनेनं या ठिकाणी काम करतात. फक्त पुस्तकातली थेअरी न सांगता प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना समजून सांगतात, हे या शाळेचं खास आहे. आणि म्हणूनच अनेक मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा आमच्या शाळेच्या या विभागाला नावाजलेलं आहे. भेट देणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, विविध मान्यवर आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींनीसुद्धा या शाळेला, या विभागाला नावाजलेलं आहे. वास्तविक पाहता ह्या विभागाचं काम इतकं सुंदर चालू आहे की मला वाटतं की हे जे व्यवसायभिमुख ट्रेड्स आहेत ते प्रत्येक शाळेमध्ये असायला पाहिजेत, तरच आपल्या खऱ्या अर्थानं भारताचा विकास होईल. आणि भारताचा विकास करायचा झाला तर तरुणांना रोजगार जर मिळाला आणि तरुणांनी जर राष्ट्र निर्माणासाठी काही काम केलं तरच हे शक्य होईल आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये पाहिजे. परंतु मला या ठिकाणी शासनाकडून काही अपेक्षा पण आहेत, खंत पण आहे की यासाठी जी लागणारी सामग्री आहे ती तोटकी आहे, म्हणजे कमी पडते, त्याचा अभाव आहे. आणि यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना जो वेतन आहे ते वेतन हे इतर शिक्षका इतकंच वेतन असायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. मुख्याध्यापक म्हणून मी शासनाला याद्वारे शिफारस पण करू इच्छितो, विनंती पण करू इच्छितो की हे विविध ट्रेड्स शिकवणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सामान्य शिक्षकासारखी पगारसुद्धा असायला पाहिजे. अतिशय कमी वेतनामध्ये हे काम करतायत, कौतुकास्पद आहे आणि खूप छान या शाळेमधून हे दोन्ही माझे सोळंकी सर आणि शेळके सर काम करत आहेत. मला अभिमान वाटतो त्यांचा. ओके, म्हणजे सरांनी सांगितलेल्या 2-3 गोष्टी आपल्याला इथं महत्त्वाच्या समजलेल्या आहेत की ते म्हणजे या विभागामध्ये जे शिक्षक काम करतात त्यांनासुद्धा रेग्युलर शिक्षकांसारखीच पेमेंट असायला पाहिजे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचे हे जे वर्कशॉप आहेत, जे मल्टीस्किल विभाग आहेत, ते सगळ्याच शाळांमध्ये असले पाहिजे, असं सुद्धा त्यांचे एक म्हणणं आहे. आणि ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा आपण रोजगार शोधायला जातो, मात्र यामधून विद्यार्थ्यांना आपल्याला कोणत्या कामामध्ये नेमकी आवड आहे ते खूप कमी वयामध्ये समजतं. त्याचबरोबर ते रोजगार देणारेसुद्धा बनू शकतात. म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा त्यांना एक ट्रेनिंग मिळते, त्यांना एक प्रोत्साहन मिळतं आणि शासनातसुद्धा बरेचसे याच्यामध्ये काही योजना वगैरे आहेत, त्याचासुद्धा हे विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचे हे एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, ज्याचा फायदा आता विद्यार्थ्यांना होताना आपल्याला दिसून येतो आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे यासुद्धा गोष्टी शासनानं येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त या विभागाची व्याप्ती वाढवली पाहिजे, याचं काम वाढवलं पाहिजे आणि यामध्ये जे काम करतात त्या शिक्षकांनासुद्धा अधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी हरंगुळ खुर्द, लातूर.